का सेविकाताईंनो, आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बेनिफिशरी आहे, आपले जे लाभार्थी आहे 0 ते 6 वर्षाचे, तर वजन श्रेणीची आकडेवारी आपण कशा प्रकारे निश्चित करायची ते आपण जाणून घेणार आहोत. कारण एप्रिल महिन्यापासून आपल्या सर्व सेविकांना सूचना मिळालेल्या असतीलच, की आपले जे पोषण ट्रॅकरमध्ये वजन श्रेणीची जी आकडेवारी आहे, तर तीच आपल्याला ऑफलाईन रिपोर्टला देखील देणे अपेक्षित आहे. तर बऱ्याच वेळेस जे वजन श्रेणीची आकडेवारी आहे, ते देत असताना बराच मोठा तफावत दिसून येत आहे. तर तो कशाप्रकारे आणि तो कसा जुळवायचा ते देखील आपण इथं सर्व प्रत्यक्ष बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला बेनिफिशरी ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर आपले जे लाभार्थी आहेत, तर त्या लाभार्थ्यांची आपल्याला इथं लिस्ट ओपन करून घ्यायची आहे. तर ज्यावेळेस आपण लिस्ट ओपन करत असतो, तर हे वरच्या बाजूला ह्या लिस्टमध्ये बघा एकूण 5 प्रकारचे रंग आहे. तर त्या रंगाचा अर्थ थोडक्यात आपण सर्वप्रथम इथं जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण क्लिक केल्यावर इथं आपल्यासमोर ते रंग आणि त्याचा अर्थ आपल्यासमोर इथं येत असतो. तर ते थोडक्यात आपण इथं जाणून घेणार आहोत. ला जो रंग आहे बघा, तर गर्द लाल, तर त्याचा अर्थ असतो गंभीर, तीव्र, कमी वजनाचे. म्हणजे आपलं श्यामचे बालकं. तर श्यामचे बालकं असलेले लाभार्थ्यांसमोर अशा प्रकारे गर्द लाल रंग येणार. त्यानंतर दुसरा रंग बघा मध्यम, तीव्र, कमी वजनाचे म्हणजे मॅमची बालकं. तर श्याम आणि मॅम हे आपले उंचीनुसार असतात. वजन आणि उंचीनुसार हे श्याम, मॅम, बालकं हे ठरवत असतो. त्यानंतर हे बघा जास्त वजन म्हणजे आपलं जर गर्द तपकिरी त्या लाभार्थ्यासमोर गर्द तपकिरी असेल, तर तो जास्त वजनाचा आहे म्हणजे त्याचं वयानुसार वजन हे जास्त आहे. त्यानंतर लठ्ठ बघा, तर लठ्ठ हा जो शब्द आहे, तर वयानुसार त्याची उंची कमी असेल आणि तो जाड असेल, तर इथं त्याला लठ्ठ हा शब्द वापरला आहे. त्यानंतर हे शेवटचं बघा सर्वसामान्य. तर त्या लाभार्थ्यासमोर अशा प्रकारे जर हिरवा रंग असेल, तर तो सर्वसामान्य असतो. तर ह्या 5 रंगांचा वापर करून आपल्याला श्रेणी ठरवायची आहे, अशी सूचना होती. तर बऱ्याच भगिनी जी आकडेवारी देत आहे, तर त्याच्यामध्ये तफावत कशाप्रकारे होत आहे आणि ह्या रंगांचा नेमका आपण कसे चेक करायचे ह्याविषयी आपण सर्व इथं प्रॅक्टिकल करणार आहोत. तर पोषण ट्रॅकरचे जे आकडेवारी आहेत ते आणि आपले ऑफलाईनची आकडेवारी ही आपल्याला जुळवून घ्यायची आहे. तर आपण हे मराठीमध्ये सगळं आपलं जर नेट व्यवस्थित असेल, तर हे सगळं आपल्याला मराठीमध्ये येत असतं. तर आपल्याला जे आकडेवारी काढायची आहे, तर आपण रिपोर्टिंग करत असताना हे जे लाभार्थ्यांचे चिन्ह दाखवलेले आहे आणि त्याच्यात रंगांचा उल्लेख केलेला आहे. तर त्या अनुषंगाने आपण आपले रिपोर्टिंग हे करत असतो. तर आपल्याला समजावे यासाठी बघा, आपलं जे पहिलं लाभार्थी आहे, तर ते आपण इथं बघणार आहोत. तर जे लाभार्थी आहे अधीक्षिका, तर ह्याचं जे रंगांचा उल्लेख इथं तर लाल रंग दिलेला आहे. तर बऱ्याच ठिकाणी हा आपला श्याम बालक असा ग्राह्य धरला जातो. कारण आपल्याला इथं लाल दिसत आहे, पण व्यवस्थित बघितलं तर तो गर्द तपकिरी आहे. याचा अर्थ की तो लाभार्थी श्यामचा नाही. तर बऱ्याच वेळेस आपण त्याला श्याममध्ये दाखवत असतो. तर ह्या ठिकाणी 3 बिंदू आहेत, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. कारण हे लाभार्थी आपलं नेमकं कोणत्या श्रेणीत आहे ते आपल्याला इथं जाणून घ्यायचे. त्यानंतर ग्रोथ हिस्ट्री म्हटलंय बघा, तर ग्रोथ हिस्ट्रीला आपल्याला क्लिक करायचं त्या ग्रोथ हिस्ट्रीला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा आपलं पेज ओपन होणार आहे. प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे आणि त्या पेजवर बघा एकूण आपले 3 आलेख हे आपल्यासमोर दिसणार आहे. तर जो पहिला आलेख आहे बघा, हा स्टँडिंग म्हणजे आपलं उंचीनुसार, त्यानंतर अंडरवेट म्हणजे वजनानुसार आणि तिसरं आहे ते आपलं वेस्टिंग म्हणजे वाया गेलेले. अशा प्रकारे 3 आपले आलेख हे आपल्यासमोर इथं दिसणार आहे. त्यानंतर आपण जर स्क्रॉलिंग केलं तर हे बघा खालच्या बाजूला अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे आणि ही माहिती आपल्यासमोर दिसणार आहे, की आपण कोणत्या दिवशी इथं बघा जे वजन भरतोय त्याची तारीख इथं येत असते. त्यानंतर वय, त्यानंतर इथं बघा आपलं उंची आणि वजन आपल्याला इथं दिसत असते. त्यानंतर त्या वजन उंचीनुसार श्रेण्या हे आपल्याला दिसत असतात.
तर आपल्यासमोर हे 3 श्रेणी दिसत असतील. तर बघा, हे जे म्हटलंय बघा अंडरवेट म्हणजे हे वजनानुसार ठरवलेलं आहे. तर आपलं जे लाभार्थी आहे त्याचे वजन 8 किलो आहे, तर त्या वजनानुसार ते बालक नॉर्मलमध्ये. त्यानंतर वेस्टिंग म्हटले बघा, वेस्टिंग हा जो शब्द वापरलेला आहे, तर तो उंचीनुसार आपल्याला श्रेणी इथं दाखवलेली. तर त्या लाभार्थ्यांची श्रेणी इथं बघा 63 आहे आणि ओव्हरवेट असा हा शब्द वापरलेला आहे. तर ओव्हरवेट म्हणजे त्या लाभार्थ्यांच्या वयानुसार उंची ही कमी आहे. तर इथं ओव्हरवेट म्हटलंय. तर जर असं म्हटलं असेल, तर आपण ह्या लाभार्थ्याला आपण नेमक्या कोणत्या श्रेणीत घ्यायचं? तर हे जे लाभार्थी आपण घेत आहोत, तर सर्वप्रथम आपण जे वजनानुसार बघा, वजनानुसार त्याची श्रेणी आपल्याला वजनानुसार म्हणजे वृद्धी चार्टप्रमाणे ते आपलं लाभार्थी नॉर्मलचे म्हणजे सर्वसाधारणचे आणि उंची लांबीनुसार तर ते लाभार्थी इथं ओव्हरवेट म्हटले म्हणजे त्या लाभार्थ्याला आपण नॉर्मलमध्ये घ्यायचे. तर अशा प्रकारे ह्या लाभार्थ्याचं दोन्ही ठिकाणी नॉर्मल हे आपल्याला दाखवायचे. त्यानंतर आपण पुढचं लाभार्थी आपल्याला समजावे यासाठी तर हे पुढचं लाभार्थी बघा आपल्याला इथं पिवळं रंग दिसत आहे. याचा अर्थ हा लाभार्थी उंचीनुसार मॅममध्ये. तर आपण रंगावरनं इथं आपण सहज म्हणू शकतो, की हा लाभार्थी मॅममध्ये आहे आणि हा लाभार्थी नॉर्मलमध्ये. ठीक आहे. तर जे लाभार्थी आहे, तर ह्या लाभार्थ्यांना आपल्याला करून त्याची ग्रोथ हिस्ट्री बघायची आहे. तर ग्रोथ हिस्ट्री बघत असताना अशा प्रकारे आपल्या समोर पेज ओपन होणार आहे. तर पेज ओपन झाल्यावर नेटचे काही इश्यू असल्यामुळे अ, हे अशा प्रकारे दाखवतं. तर नेट व्यवस्थित असेल तर क्लिक केल्याबरोबरच आपले हे आलेख अशा प्रकारे आपल्या स्क्रीनवर येत असतात. तर अशा प्रकारे 3 आलेख आहे. तर त्या लाभार्थ्यांची उंची बघा 87 आहे आणि वजन 10 किलो. तर वजनानुसार ते लाभार्थी मध्यम तीव्र कमी वजनाचे बघा इथं मध्यम तीव्र कमी वजनाचं आणि उंचीनुसार ते लाभार्थी मध्यम मॅममध्ये आहे. तर ही अशा प्रकारे आपल्याला श्रेणी ही ऑफलाईनसाठी देखील अशा प्रकारे आपल्याला आकडेवारी काढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला अजून एक उदाहरण बघायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जे रंग आहे लाभार्थ्याचं, तर ते रंग आपल्याला इथं पिवळा कलरचं दाखवत आहे. तर ते लाभार्थी नेमकं कोणत्या श्रेणीत आहे ते आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे. कारण जे आपलं पिवळ्या रंगाचं लाभार्थी आहे, ते आपण मॅममध्ये उंचीनुसार दाखवत आहे. परंतु वजनानुसार ते नेमकं कोणत्या श्रेणीमध्ये आहे, ते सुद्धा आपल्याला इथं बघून घेणे अपेक्षित आहे. तर हे बघा पुढचं लाभार्थी पार्वती दीपक. तर हे जे लाभार्थी आहे, तर याच्यासमोर पिवळा रंग आहे. म्हणजे ते लाभार्थी आपलं उंचीनुसार मॅममध्ये आहे. ठीक आहे. तर मॅममध्ये असताना ते लाभार्थी वजनानुसार कोणत्या श्रेणीमध्ये ते आपल्याला बघून घ्यायचं तर 3 बिंदू आपल्याला नेहमीप्रमाणे क्लिक करायचे. ग्रोथ हिस्ट्री क्लिक करायची त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे. पेज ओपन झाल्यानंतर नंतर अशा प्रकारे तक्ता हा आपला समोर इथं ओपन होणार आहे. तर बघा आपलं जे त्या लाभार्थ्याची उंची बघा इथं, त्या लाभार्थ्यांची उंची आहे, तर ती आहे इथं 83 म्हणजे ते लाभार्थी उंचीनुसार ते लाभार्थी मॅममध्ये आहे. ठीक आहे. उंचीनुसार ते लाभार्थी मॅममध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर त्या लाभार्थ्याची जे वजन आहे 8 किलो 700 ग्रॅम. तर ते लाभार्थी अ, वजनानुसार तीव्र कमी वजनाचे बघा इथं, तीव्र कमी वजनाचे. म्हणजे उंचीनुसार ते लाभार्थी आपलं मॅममध्ये आहे आणि वजनानुसार ते लाभार्थी आपलं तीव्र कमी वजनामध्ये आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला आपल्या लाभार्थ्यांच्या प्रत्येक लाभार्थ्यांचं चेक करून घ्यायचं आहे. चेक केल्यानंतर आपल्याला आकडेवारी काढून घ्यायची आहे. म्हणजे ही आकडेवारी आपली ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन दोघं ठिकाणी ही आकडेवारी जुळली पाहिजे. त्यानंतर आपण डॅशबोर्डला जात असतो. तर डॅशबोर्डला देखील अशा प्रकारे आपण आपले जे आकडेवारी आहे तर ती आपल्याला जुळणे अपेक्षित आहे. तर आपल्याला डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होतो. तर इथं बघा ग्रोथ मॉनिटरिंग म्हटलंय बघा. तर ह्या ठिकाणी आपले जे सर्वेक्षित लाभार्थी आहे, तर ते सर्व आपण इथं वजन टाकून घेतलेले पेंडिंग म्हणजे राहिलेलं एकही लाभार्थी नाही. त्यानंतर जे लाभार्थी आपण
वजन उंची टाकून घेतली तर ते श्रेणीनिहाय बघा इथं श्याम म्हटलेलं आहे म्हणजे ते उंचीनुसार श्यामचं एकही इथं लाभार्थी नाही. ठीक आहे. उंचीनुसार एकही श्यामचं लाभार्थी नाही आणि इथं ह्या ठिकाणी 5 लाभार्थी दाखवले बघा. तर ही जी आकडेवारी आहे, ह्या 5 लाभार्थ्यांची आकडेवारी, तर नेमकी ही आकडेवारी कशाची? कारण बऱ्याच भगिनी ही जी आकडेवारी आहे, तर इथं श्याम आणि इथं मॅम असं ग्राह्य धरून ही आकडेवारी मॅमसाठी वापरतात. तर ही आकडेवारी मॅमसाठी नाही. तर मॅमसाठी आपल्याला जे मुलांच्या समोर जे रंग आहे, त्याच्यानुसार आपल्याला पिवळ्या रंगाचे ज्या लाभार्थी आहे, तर ते आपल्याला मॅममध्ये ग्राह्य धरायचे आहे आणि ह्या ठिकाणचे जे लाभार्थी आहे, ते आपल्याला वजनानुसार जे तीव्र कमी वजनाचे आहेत, तर ते लाभार्थी आपल्याला इथं दाखवलेले आहेत. तर तीव्र कमी वजनाचे लाभार्थी किती? 5 आहेत. तर हे बघण्यासाठी आपल्याला व्ह्यू म्हटले बघा. तर ह्या व्ह्यूला आपल्याला क्लिक करायचं ठीक आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर पेज ओपन होईल. तर जे आपलं श्याम आहे श्यामची बालकं उंचीनुसार तर आपले ते 0 आहे आणि इथं जे 5 संख्या म्हटलेली बघा, संख्या दिलेली आहे, तर ते अंडरवेट म्हणजे कमी वजनाचे, तीव्र कमी वजनाचे. तर एक लिस्ट ओपन होणार आहे. तर इथं अंडरवेट जे 5 संख्या दिलेली त्या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपली लिस्ट ओपन होणार आहे. तर लिस्ट ओपन झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे त्या सर्व लाभार्थ्यांची यादी ही आपल्याला दिसणार आहे. तर ही यादी आपल्याला वृद्धी चार्टनुसार जे वजनामध्ये तीव्र कमी वजनाचे लाभार्थी आहे, ते लाभार्थी आपले ही यादी आहे. तर हे लाभार्थी आपले तीव्र कमी वजनाचे आहे आणि मॅमचे लाभार्थी आपल्याला रंगानुसार ओळखायचे आहे. श्यामचे लाभार्थी आपण म्हटल्यानुसार जर लाल रंग तिथं दिसत असेल, तर व्यवस्थित बघायचं की तो लाल रंग आहे की गर्द तपकिरी रंग आहे. कारण दोघी थोड्याफार प्रमाणात सारखे दिसत असतात. त्याच्यामुळे आपल्याला त्या रंगाचा वापर करून जर श्रेणी काढत असाल, तर ते व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपले सर्व लाभार्थी हे आपल्याला रंगानिशी आपल्याला ते चेक करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला मी जे व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की आपण नेमकं ऑनलाईन जे पोषण ट्रॅकरमध्ये आकडेवारी आहे ती आणि आपण जे ऑफलाईन रिपोर्टिंग करतो आहे, ती आकडेवारी आपल्याला कशाप्रकारे जुळवायची आहे आणि रंगाच्या मदतीने आपल्याला कशाप्रकारे श्रेण्या ह्या समजून घ्यायच्या आहे. तर चिन्हाच्या ठिकाणी जो रंग दिसत आहे, तर त्या रंगाच्या मदतीने आपल्याला कशाप्रकारे त्याच्या श्रेण्या ठरवायच्या आहे, ते आपल्याला इथं जाणून घ्यायचं. तर इथं बघा हा पिवळा रंग दिसत आहे, याचा अर्थ ते लाभार्थी आपलं मॅमचं आहे. परंतु आतमध्ये जर गेल्यावर त्या लाभार्थ्यांची श्रेणी ही तीव्र कमी वजनाची आहे. तर दुसरा लाभार्थी बघा तर हे लाभार्थी इथं हिरवा रंग दिसत आहे, म्हणजे उंचीनुसार ते नॉर्मल आहे आणि वजनानुसार ते मध्यमचं लाभार्थी. त्यानंतर तिसरं बघा, तिसरं लाभार्थीचं देखील तसंच आहे. ते पिवळा रंग आहे त्याच्यामुळे ते मॅमचं लाभार्थी आहे आणि वजनानुसार ते तीव्र कमी वजनाचं आहे. त्यानंतर हे बघा जे पांढऱ्या रंगाचं वर्तुळ दिसत आहे, तर हे लाभार्थी आपलं वजनानुसार तीव्र कमी वजनाचं आहे. परंतु इथं पांढरा असल्यामुळे आपल्याला तो रंग समजला नसेल. तर आपल्याला माहिती आहे, की आपलं पोषण ट्रॅकरमध्ये फक्त 0 ते 5 वर्षाचे जे लाभार्थी आहे, त्याच्या समोरच फक्त रंगाचा वापर केलेला आहे. म्हणजे 0 ते 5 वर्षाचे लाभार्थ्यांच्या उंचीनुसार हे आपलं रिपोर्टिंग होत असते आणि जर तुम्हाला 5 ते 6 चे लाभार्थी हे घ्यायचे असतील, तर आपल्याला वजन उंची श्रेणीचा जो तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यानुसार आपल्याला 5 ते 6 वर्षे लाभार्थ्यांची श्रेण्या ह्या ठरवून घ्यायच्या आहे. कारण आपण ऑफलाईन रिपोर्ट करत असताना एकूण 0 ते 6 वर्षाचे लाभार्थी घेत असतो. त्यानंतर त्याचे उंचीनुसार साधारण, मध्यम, तीव्र अशा प्रकारे ही आकडेवारी ठरवत असतो. 5 ते 6 वर्ष वयाचे जे लाभार्थी आहे त्यांची इथं श्रेणी नाही. तर आपण ऑफलाईन जर रिपोर्ट्स सर्व्हेनुसार एकूण घेत असतील, तर ते आपल्याला वजन उंचीच्या तक्त्यावरनं घेता येऊ शकते. तर तुम्हाला ही माहिती नक्कीच समजली असेल आणि इतर भगिनींना देखील ही अडचण येत असेल, तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर कराल अशी आशा करते. धन्यवाद.